चालतोय मेंढराला मेंढराला, शेळीला, मसराला सगळ्या सगळ्या जनावरला जनावरला चालतं. चालतं. खाती द्या जनावर हा. बरं 11 रुपये किलो. हा बर तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. या एक बोध आहे साधारण एक बोध किती किलो असतो? एक बसते 45 ते 50 50 किलो पर्यंत बसते. 11 रुपये किलो पोच देताय तुम्ही. हाय असं आता इथं बाजारात आल्यावर केवढ्याला देणार? हाय असं देऊ 10.5 पर्यंत देऊ किंवा 10 नाही मिळाय ना मिळेल 10 रुपये किलो सगळा हरभरे बुसकाट वगैरे मिळते हा मिळते मस्त. कसं देता? ठीक आहे. ते काय आता ते शेतकऱ्यालाच विचारलं पाहिजे. हा शेतकऱ्यालाच विचारलं पाहिजे आता कसं आहे काय. तुमचा व्यापार आहे काही? हा आमच्या पद्धतीने आम्ही जातो. बरं तुमच्याकडे कडबा मिळेल का मग आता? मिळते थोडं म्हणजे थोडं अजून थोड्या दिवसांना आता काढण्या चालू झालं चालू हा, होणार. काढणं चालू झाली मिळेल थोडं थोडं. बरं आता जरा बाजारातच कडबं कमी असल्यावर रेट जास्त आहे काय? हा बाजार. 30 रुपयांनी चालू आहे पिंडी हा, मला. आता सध्या चालू आहे. पुन्हा कमी होते रेट. होय किती नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या चाऱ्यांच्या ठिकाणी. चारा या ठिकाणी मिळाला जातोय मित्रांनो. सांगोल्याच्या बाजारात आज आपण कडबा असेल किंवा बुसकाट असेल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे चारे आले त्या चाऱ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला. कुठल्या भागातून बघताय कमेंट करून सांगा म्हणजे कुठपर्यंत व्हिडिओ जाऊन पोचतायत समजून जाईल. तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर असेल, मोहोळ असेल, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या परिसरातील शेतकऱ्यांना जर काही मुलाखत द्यायची असेल तर 91 30 81 48 22 या नंबरवरती संपर्क साधा आणि आपण आज चाऱ्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? नंदोर. नंदूर. मंगळवेढा तालुक्यातला आहे. हा ही ज्वारी सगळी मंगळ रानातलीच आहे का? हा मंगळवार. बर कसं देताय शेकडा काय? तिथे काय 25 ने घेतो इकडं 30 ने देतोय. 25 ने घेऊन 30 न देताय. हा. म्हणजे 30 रुपयाला एक पिंडी. हा 30 रुपये. बर तर किती ताट असते ती काय ह्याच्यामध्ये? हे ताटपीठ मोजत नसते ते म्हणजे अंदाजे बाबा केवढी पिंडी असते आळ हे जायचं ना, हे दोन मावळे एक असं करून लावायचं. उंची? अच्छा एक मोठी धरायची. बर कुठं कुठं पोच देता तुम्ही? पोच देतो पण आता सध्या जरा कडबे अजून काढले नाही ते पाऊस आल्यामुळे कडबे नाही. जुन्यातला काढलाय तुम्ही? हा स्वतःच आहे. स्वतः जाय तुमचं किती राहणार तुम्हाला? काहीच नाही. थोडे लोकांनी केलेलं होतं. केलेलं होतं त्यातले कडबं आणले. हा. बरं समजा पोच देई म्हणलं तर द्या चला कुठं पुढच्या दिवशी खूप मोहरी जर मिळाला चालू झाल्यावर मिळाल्यावर. चालू मिळाला. आता सध्या हरभरा आहे सगळा. हरभरे बुसकाट वगैरे मिळते हा मिळते मस्त. कसं देता? ठीक आहे. ते काय आता ते शेतकऱ्यालाच विचारलं पाहिजे. हा शेतकऱ्यालाच विचारलं पाहिजे आता कसं आहे काय. तुमचा व्यापार आहे काही? हा आमच्या पद्धतीने आम्ही जातो. बरं तुमच्याकडे कडबा मिळेल का मग आता? मिळते थोडं म्हणजे थोडं. अजून थोड्या दिवसांना आता काढण्या चालू झालं चालू हा, होणार. काढणं चालू झाली मिळेल थोडं थोडं. बरं आता जरा बाजारातच कडबं कमी असल्यावर रेट जास्त आहे काय? हा बाजार. 30 रुपयांनी चालू आहे पिंडी हा, मला. आता सध्या चालू आहे. पुन्हा कमी होते रेट. होय किती पर्यंत होतंय काय? पुन्हा होईल की काय बघू बघून बघू. 2200 पर्यंत होईल का? 2200 2000 पर्यंत हा 2003 होईल. चालतंय. मोबाईल नंबर द्या की तुमचा. नंबरच माझं काढायला येत नाही मला. काढायला येत नाही. लिहिलेला आहे का? नाही का हान मारून गेला ते. त्याचा रिंग मारून घ्यायला लागते काय? हा, बरं बरं ठीक आहे धन्यवाद. ठीक. शेतकरी मित्रांनो यांचा नंबर आपण काढलेला आहे. नंबर आहे 81 77 83 80 19 81 77 83 80 19. धन्यवाद मामा. धन्यवाद. राम राम. राम राम. गाव कुठला आहे मालक? मी आज तुळजापूर सोलापूर जिल्ह्यातला आहे. रेटगाव तरडगाव आहे. हे मोरवान कुठं आणले? मुरवाने तिकडे गावकडून आणले सोलापूरकडून. बरं केवढ्याला पेंडी देता ही? पिंडी आता कमीत कमी 25 ते 20-22 पत्र बसते ही पिंडी. 22 पर्यंत बारक मोरवान बसेल. मोठा आहे यात? यात का मोठा. सगळं मोरवानच आहे? सगळं मुरवान आहे सध्या. सगळं 25 रुपयांनी देताय तुम्ही? 25 रुपये दिलं. बरं पोच कुठं देताय का बाजारात विकताय? पोच किती 4-5 किलोमीटर अंतरावर पोच करू शकतो. नाही आता बाहेरच्या शेतकऱ्यांना पंढरपूरला इकडे सांगोल्या आपल्याला काय अशी थोडं बहुत भाडं द्यावं लागतं. भाडं द्यायला मग कुठं बी देताय त्याचं हा, अडचण. किती लांब पर्यंत देऊ शकताय? मग 50 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो आपण. बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. माझं नाव महेश अर्जुन जाधव. हं, 95 हं, 27 हं. 61 15 82. जाधव साहेब आणलाय कुठनं कडबा तुम्ही? तुळजापूर सोलापूर पासून 15 किलोमीटर अंतरावर आणलं. तेवढ्या लांब वाहतूक आणि हे परवडतंय मग? आज काय 2-4 रुपये मिळते ते काय नाही. हा म्हणजे भाडं ते भाडं आपलं वगैरे निघालं मिळतं तरी आपल्या बाजार. गाडीचं, अच्छा अच्छा असं आहे काय? हम्म. बरं बरं ठीक आहे धन्यवाद मालक. हो. राम राम भैया. राम राम. गाव कुठला आहे? गाव मुंडेवाडी. मुंडेवाडी मंगळवाडा चालू आहे. हा काय नाव आहे भाई आपलं? माझं नाव सोन्या पांढरे. सोन्या पांढरे. सोनू पांढरे असेल ना? हा हा तुम्ही सांगता ना सोन्या म्हणता काय? हा. बर काय आहे ही? ही आंबा आहे. हा भाई जरा इकडे ये की. हा किती किती पोती आहेत ह्याच्यामध्ये? त्यात 56 पोती आहे. 56 पोती आहेत. ठीक आहे ती काय तसली बोध आहे? बोध आहे. बर भैया एक बोध केवढ्याला मिळतोय?
एक बोल 500 रुपयाला बसतो. 500 रुपयाला बसतोय. हा बर हे पोच देताय कसं तुम्ही? हा पोच म्हणलं पोच इथं पाहिजे असली इथं. कसं किलोवर देताय कसं? हा किलो पण बसते 11 रुपये किलो. 11 रुपये किलो घरपोच. हा घरपोच. घरपोच म्हणजे अंतर बघून काय भाडे बिडे असतं. बर किती अंतरापर्यंत देऊ शकताय? अंतर म्हणजे इथून एक 10-15 किलोमीटरवर देऊ शकतोय 11 रुपये. म्हणजे सांगोल्यात 10-15 किलोमीटर. हा. जर समजा लांबच्या शेतकऱ्याला पाहिजे असलं भाडं देतो म्हणले तर? हा वाढवून तसं ते बरं ही चारा कशा जनावरला चालतोय? की शेरडाला चालतोय आणि मसाल्याला चालतोय मेंढराला मेंढराला, शेळीला, मसराला सगळ्याला सगळ्या जनावरला हा, चालतोय. जनावरला चालतंय. खाती द्या जनावर. हा. बरं 11 रुपये किलो. हा बर तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या. या एक बोध आहे ते साधारण एक बोध किती किलो असतो? एक बसते 45 ते 50. 50 किलो पर्यंत बसते. 11 रुपये किलो पोच देताय तुम्ही. हाय असं आता इथं बाजारात आल्यावर केवढ्याला देणार? हाय असं देऊ 10.5 पर्यंत देऊ किंवा 5 दहा नाही मिळाय ना मिळेल की. 10 रुपये किलो. हा म्हणजे मित्रांनो बघून घ्या 10 रुपये किलोनं चालूवर ही हरभरे तांबा आहे म्हणजे हरभऱ्यात बुसकाट आहे. ही तुम्हाला इथं मिळून जाईल. मुंडवाडी रानातला ही मंगळवाडा मुंडवाडी. हा बर तर कुणाला पाहिजे असेल तर भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे. आणि पोच पण भैया देताय तुम्ही? हा बर पोच पण देते तर त्यामुळं कुणाला पाहिजे असेल तर ह्यांना संपर्क साधा. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 80 55 17 25 24. कधीपासून करता व्यवसाय? की झाले त्यांनी जास्त करतात. मी आता 2 वर्ष झालो. आता शिरला हे. हा. बरं ठीक आहे. धन्यवाद भैया. हा धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो सीझनमध्ये कडवा असेल बुसकाट असतील ह्या ठिकाणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येत असते. सध्या चारा कमी प्रमाणात आलेला आहे बाजारात त्यामुळं जास्त काही दाखवू शकत नाही. तरी पण जेवढा आला तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. सगळ्यात उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुका चारा असतोय. ही चारा उपलब्ध आणि चाराची किमती पाहता अडचण येते. बैलाच्या टकरी लागली त्या ठिकाणी. तर आपण आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो. धन्यवाद.